गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर इकडे वाजले सकाळचे 6 आणि इकडे आता रातच्या टिफिनची तयारी चालली माझी आणि मला आज बाहेर पण जायचं होतं. बहिणीच्या मुलीने घर घेतलं, तर मग तिच्या घरी सत्यनारायणाची पूजा होती, त्यासाठीच आम्ही जाणार होतो. तर म्हटलं चला रातच्या टिफिन करून घेऊ, कारण मुलं काही सोबत येणार नव्हते. त्यांचे एक्झाम वगैरे आहेत, त्यामुळे मग ते नव्हते येणार आणि ह्यांना ऑफिस आहे. तर त्यांचं अचानक प्लॅन झालं, कारण जावई आमचे दिल्लीला जाणार आहेत आणि त्याआधी आपण छोटीशी पूजा घालून घेऊया, असं त्यांचा प्लॅन होता. म्हणून मग अचानक ठरलं. त्यानंतर म्हटलं चला, मुलांचं सगळं आवरलं आणि मस्त ही कॉटनची साडी वेअर केली. त्यानंतर माझा दादा आला मला घ्यायला आणि दादाने आमच्या इकडे कलर केलं होतं केसांना, त्यामुळे तो म्हटला की मला काही दाखवू नको बाई. पण मग काय, माझं चालतंच. तर मग इकडे आवरलं वगैरे आणि पोहोचलो तिकडे. त्यानंतर मग ही आमची जावई मुलगी आणि छान त्यांनी घर घेतले, तर पूजेच्या घरी जाणारच होतो आम्ही आता. तिकडे गेलो, पूजा वगैरे केली, प्रसाद घेतला. त्यानंतर मग सगळ्या नातेवाईकांना वगैरे भेटलो आणि इकडे ताई आहे आमची, ताईच्या बहीणबाई आहे, त्यांच्या चालल्या होत्या गप्पा. त्यानंतर हे आमचे वडील म्हणजे बाबा आमचे आणि इतर नातेवाईक सुद्धा आले होते, बाकीचे जेवायला बसले होते. तर इकडे चूल वगैरे पेटवली होती छोटीशी, कारण ते दूध वगैरे ओतू घालायला लागतं पूजेनंतर. तेच इकडे चाललेला होता तो कार्यक्रम. त्यानंतर इकडे या आमच्या मुली, ताईची मोठी मुलगी आहे ही, हिच्या घराचा प्रोग्राम आहे ती आहे. त्यानंतर इकडे आमचे बाबा आणि मामा, आमच्या सगळ्याच्याच गप्पा चाललेल्या होत्या, कारण जे मुलीचे नातेवाईक होते ना तिकडचे सासरकडचे, ते जेवायला वगैरे बसले होते. तर त्यांचं आटोपल्यानंतर आम्ही बसणार होतो. इकडे ड्राय बाल्कनी, तर बाबा आमचे बघत होते घर नातीचं आणि छान प्राऊड फील होतं, कारण जावयांनी कमी वयात छान असं त्यांनी प्रगती केली. कमी वयात त्यांचे घरदार होत आहेत, तर छान वाटतं. त्यानंतर मग इकडे जेवणाला आम्ही बसलो आणि छोटासा प्रोग्राम असल्यामुळे मस्त इकडे देवाचा प्रसाद सत्यनारायणाचा आणि त्यानंतर मग त्यासोबत व्हेज राईस असं काहीतरी होतं जेवण. तर मस्त प्रोग्राम झाला. त्यानंतर इकडे हा किचन हॉल बघितलं मगाशी. त्यानंतर इकडे वॉश बेसिन, ही ड्राय बाल्कनी आणि छोटासा होम टूर देते तुम्हाला. इकडे एक आपला बेडरूम आहे, मास्टर बेड. त्यानंतर हा एक बेडरूम. तर 2 BHK फ्लॅट आहे त्यांचा. म्हटलं चला, मुलगी आणि जावयासाठी आपण कपडे आणले होते आणि तेच मी आता ऑक्शन वगैरे करून घेते म्हटलं आणि त्यांना देते. तर नेहमीप्रमाणेच कसं आहोंना जमलंच नाही यायला, त्यामुळे म्हटलं चला, जावयांना टिळा वगैरे लावायला सांगितलं दादाला आणि मग त्याने कपडे वगैरे दिले. तर असा हा छोटासा प्रोग्राम आजचा पार पडलेला आहे आणि आपल्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.